नमस्कार. हल्ली जो भ्याड हल्ला झालो आहे, त्यात आपल्या देशबांधवांना मृत्युमुखी पडले आहेत आणि लय वाईट झाला आहे. इकडे पण वातावरणात 2-3 दिवस मलबट आहे. म्हणजे देवाकसुद्धा मान्य नाही खऱ्या अर्थात. पण ह्या का होत आहे आणि ह्या होऊ नये ना म्हणून काय केलं पाहिजे? या सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. खरं म्हणजे माणसाकडे अहंकार असता, अहंकाराला मत्सर येतात, मत्सराने तिरस्कार येतात आणि मग क्रोधाचा रूपांतर होता आणि मग गाढवासारखा असला काहीतरी होता माहिती आहे आणि म्हणून मग सगळ्या ह्या आपल्या लोकांना भोगू लागतात. खरं ह्या चुकीचं आहे. आमची विनंती आहे पंतप्रधान मोदींनी, की ह्याच्यावर काहीतरी आळा घातला पाहिजे. वचक, धाक, दहशत ह्यांच्यावर असली पाहिजे. तरच ह्या सगळं काहीतरी आटोपशीर होणार आहे. कारण तुम्ही आमचे पिता आहेत पंतप्रधान म्हटल्यावर, तर काहीतरी हा शिरसावर झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी आपली नस ओळखल्याने आहे, की त्यासनी माहिती आहे की आम्ही जातीभीतीत अडकणार आहेत. आमची राजकारणी लोकं एकत्र नाही आहेत आणि ह्या संधीचा फायदा ते घेतच आहेत. म्हणून सगळ्यांनी एकत्र राहावा, ह्या गरजेचं आहे. आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, की काहीतरी मरू असं फिरून जाण्यापेक्षा आपल्या कोकणात या ना. कोकण म्हणजे स्वर्गच आहे. कोकणात आल्याबरोबर काय काय वाचत बघा, जीव पण वाचत, पैसे पण वाचत ना. ही पण एक नम्र विनंती आहे. बघा पटलं तर घ्या, पण सगळ्यांनी सांभाळून राहावा, एकत्र राहावा. म्हणजे हे अशी अघोर कृत्य कोणत्याकडनं होणार नाही, म्हणून आपलीसुद्धा एकी असणं गरजेचं आहे.